रामकृष्ण हरी माऊली. आज आहे 6 सप्टेंबर, म्हणजे आपल्या प्रवासाचा आहे 37वा दिवस. आणि 37व्या दिवशी आपण आलो आहोत केदारनाथ येथे. आणि केदारनाथ येथे दर्शन घेऊन, मंदिराचा पूर्ण व्ह्यू घेऊन, ब्लॉग वगैरे एडिट करून, शूट करून आपण आता खाली निघणार आहोत. आणि खाली निघणारा आधी तुम्हाला एक मी प्रॉमिस केलं होतं की या केदारनाथ बाबांचं दर्शन झाल्याच्या नंतर मी आपल्या सिरीजला एक नवीन नाव घेऊन येतोय. तर ते नवीन नाव असणार आहे की आळंदी ते लेह लडाख विथ 4 धाम 12 ज्योतिर्लिंग. आणि संपूर्ण भारतामध्ये जेवढे पण प्रमुख धार्मिक स्थळं आहेत किंवा प्रेक्षणीय स्थळं आहेत हे सगळे आपण यामध्ये घेणार आहोत. तर चला, आता इथून आपण जाणार आहोत बद्रीनाथला. आता 12 ज्योतिर्लिंगापैकी आपलं हे 7वं ज्योतिर्लिंग पूर्ण होतंय, कारण आपण निघतानाच त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, त्याच्यानंतर उज्जैन ओंकारेश्वर, सोमनाथ आणि नागनाथ हे 6 ज्योतिर्लिंग पूर्ण करून आत्ता पोहोचलो आहोत आपण 7व्या ज्योतिर्लिंगाला, म्हणजेच केदारनाथ येथे. आणि इथून आपण आता पुढच्या ज्योतिर्लिंगाला म्हणजेच काशी विश्वेश्वराला जाणार आहोत. त्यानंतर मल्लिकार्जुन, श्रीशैलम आणि त्यानंतर रामेश्वरम. आणि उरलेले 2च म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत, एक म्हणजे परळी वैजनाथ आणि दुसरं म्हणजे आपल्या संभाजीनगरमध्ये आहे ते श्री कृष्णेश्वर. हे 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करून आपण यात्रेला पूर्णविराम देणार आहोत. तर 12 ज्योतिर्लिंग हे झाले. त्याच्यानंतर 4 धाम म्हणजे 4 धामापैकी आपण एक द्वारका केलेलं आहे. दुसरं आता बद्रीनाथ आपला आज किंवा उद्यामध्ये होऊन जाईल. आणि नंतर जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम जे आपल्या ज्योतिर्लिंगामध्येच येते. तर चला, आता हे 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम आपण कशा प्रकारे पूर्ण करतोय पाहूयात आपला पुढील प्रवास. रामकृष्ण हरी. जय श्री केदार. हर हर महादेव.